नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. ढोरगल्ली वडगाव बेळगाव येथील भंगार दुकानाला आग लागल्याची घटना आज पहाटे घडली. या दुर्घटनेत दुकानात साठवून ठेवलेल्या लोखंड, भंगार, रद्दी, टीन, वाहनांचे सुट्टे भाग जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आग विझवली. ही आग चोरट्यांनी लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आज दुपारी बेळगाव तालुक्यातील बसवणकुडची नजीक KSRTC बसची कारला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की कार बाजूच्या शेतात जाऊन उलटली, तर नियंत्रण सुटलेली बस दुभाजकावर चढली. कारच्या मागच्या बाजूला धडक बसल्याने कारमधील प्रवाशी बचावले. वेग प्रतिरोधकाचे अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने प्रतिवर्षी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षीही शुक्रवारी मराठा मंदिर येथे स्पर्धा घेण्यात आली. बेळगाव व खानापूर तालुक्यातील 2100हून अधिक विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते झाले. मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई व नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आबासाहेब दळवी यांनी श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन केले. महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे BA येत्तोजी, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष संजय कदम, तालुका प्रमुख मनोहर हुंद्रे, किरण मोदगेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. स्पर्धेमध्ये 2000हून अधिक शालेय विद्यार्थी तर 100हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मराठी भाषा व शाळा वाचवण्यासाठी युवा समितीची जी धडपड सुरू आहे त्याचे मान्यवरांनी कौतुक केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ चौगुले, आशिष, प्रतीक पाटील यांच्यासह युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. महानगरपालिकेची महापौर उपमहापौर निवडणूक 15 फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. त्या निवडणुकीच्या तयारीला कौन्सिल विभागाचे अधिकारी व कर्मचारी लागले आहेत. कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, याचबरोबर निवडणुकीसंदर्भातील नियमांची पडताळणी करून त्यानुसार फाईल तयार करण्याच्या कामाला या कर्मचाऱ्यांनी तयारी केली आहे. प्रादेशिक आयुक्त शट्टण्णावर यांनी महापौर उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या कार्यक्रमानुसार कौन्सिल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली असून कायदा सल्लागार त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. या निवडणुकीला केवळ 5 दिवस बाकी आहेत, त्यामुळे महानगरपालिकेने जोरदार तयारी केली आहे. अतिवाड येथील शेतकरी शेतात काम करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव प्रकाश गुंडू पाटील, वय वर्ष 51 असे आहे. या घटनेची अधिक माहिती अशी की प्रकाश गुंडू पाटील हे सकाळी शेतामध्ये जोंधळा उपसण्यासाठी शेतावर कामाला गेले होते. जोंधळा उपसत असताना अकस्मात त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने ते जागीच मरण पावल्याची दुःखद घटना घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 लहान मुलगे व 1 मुलगी, आई व भाऊ असा परिवार आहे. अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक केली जात असल्याने धोका निर्माण झाला आहे. वाहने उलटून पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. शुक्रवारी गोगटे सर्कल रोडवर मध्यभागी गवतवाहू ट्रॅक्टर ट्रॉली कलंडली. सुदैवाने कोणतीच हानी झाली नाही. मात्र क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणारी वाहने धोकादायक ठरू लागली आहेत. ट्रॅक्टर व ट्रकमधून ऊस आणि शेती संबंधी मालाची वाहतूक केली जाते. मात्र क्षमतेपेक्षा अधिक ऊस, गवत व इतर साहित्य भरले जाते. त्यामुळे वाहने कलंडल्याचे प्रकार वाढले आहेत. गुरुवारी शहरातील मुख्य रस्त्यावर गवत वाहतूक करणारा ट्रॅक्टर कलंडल्याने इतर वाहनांना ये जा करणे अडचणीचे झाले आहे. सकाळी कलंडलेल्या ट्रॅक्टरमधील गवत सायंकाळपर्यंत तसेच पडून होते, त्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला.
शिक्षक हा अंतर्गत आणि बाह्य दृष्टिकोनातून परिपक्व असला पाहिजे. संस्कार, संस्कृती आणि परंपरा याबाबत जाणीव ठेवून अध्यापन केले पाहिजेत. विद्यार्थ्यातील कलागुण ओळखून त्या दृष्टिकोनातून कौशल्य विकसित केली पाहिजेत. त्याबरोबर ज्या संस्थापकांनी संस्था स्थापन केली त्यांच्या विचारांचे स्मरण आणि पालन केले पाहिजे, असे उद्गार उदयसिंग राजपूत यांनी काढले. बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचा स्थापना दिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष दिलीप चिटणीस, डॉक्टर अजित कुलकर्णी, विनायक आसगावकर आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021244050. योजना फक्त सभासदांकरता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. लिंगनमठ तालुका खानापूर येथे बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते फीत कापून नुकतेच झाले. यावेळी लिंगनमठ ग्रामपंचायतीचे अध्यक्ष काशिम हट्टीहोळी, शिवानंद गोधोळी, राजू रपाठी, मनोहर कदम, सदानंद पाटील, शंकर बस्तवाडकर, बसवराज सानिकोप, प्रसन्ना दोड्डे-बैलकर, भरमाणी पाटील, सुनील प्रभू, ग्रामपंचायतीचे सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या व आरोग्य खात्याचे कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. चुंचवाड करीकट्टी वाड्यावरील रस्त्यासाठी 2023-24 सालातील 3054 CMGSY योजनेअंतर्गत 8.85 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून चुंचवाड करीकट्टी वळणावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. या रस्ता कामाचा शुभारंभ आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केला आहे. यावेळी मनोहर कदम, दशरथ पाटील, वासुदेव मांडवी, शिवानंद गोधोळी, SR नदाफ, सदानंद पाटील, भरमाणी पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नाटक शासनाकडून आयोजित संविधान जागृती रथ कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्याबद्दल बेनाडी तालुका निप्पाणी येथील ग्रामपंचायतीच्या माजी अध्यक्षा आणि विद्यमान सदस्या सुषमा महादेव भोरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवृद्धी संघाने केली आहे. या मागणीचे निवेदन संघाने बेनाडी ग्रामपंचायत अध्यक्ष सत्यप्पा हजारे यांना दिले आहे. याबाबत संघाने दिलेल्या निवेदनातील माहिती अशी की 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त समाज कल्याण खात्याकडून गावागावात संविधान जागृती रॅलीचे आयोजन केले जात आहे. बेनाडीत हा कार्यक्रम आयोजित केला होता, पण बेनाडी ग्रामपंचायतीवर राखीव जागेवर निवडून गेलेल्या सुषमा भोरे या कार्यक्रमास गैरहजर राहिल्या. SC/ST कोट्यातून निवडून जाऊनही भोरे या कार्यक्रमास गैरहजर राहिल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते. CET प्रवेश प्रक्रियेसाठी उत्पन्न व जातीचे दाखले अत्यावश्यक असताना निप्पाणी तहसीलदार कार्यालयाकडून मात्र हे दाखले घेण्यासाठी चालढकल केली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वर्तवली जात होती. या संदर्भात गुरुवारी तरुण भारतने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याने खडबडून जागे झालेल्या तहसीलदार कार्यालयातर्फे गेल्या 2 दिवसात प्रलंबित असलेले उत्पन्न जातीचे दाखले विद्यार्थ्यांना त्वरित दिले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. समाजामध्ये आजही बालमजुरीची पद्धत सुरूच आहे. ती पद्धत संपवण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. सध्या ऊस तोड, वीट भट्टी, हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांमध्ये बालमजुरांचाही समावेश आहे. अशा कामासाठी बालकांना घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होऊ शकते. व्यावसायिकांनी बालमजुरीला खत पाणी घालू नये,
असे आवाहन कागवाड न्यायालयाचे न्यायाधीश चन्नबसप्पा कोडी यांनी केले। कागवाड येथील बाल कामगार निर्मूलन जागृती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते। न्यायालय ते राणी चन्नम्मा सर्कल पर्यंत जागृती रॅली काढण्यात आली। त्यानंतर शिवानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर A.M. जक्कन्नावर यांनी शपथविधी दिली। मधभावी तालुका विजापूर येथील क्रॉस जवळ माल वाहतूक आणि क्रुझर वाहनात झालेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली। सुनंदा हादिमनी वय वर्षे 40 असे मृताचे नाव आहे, तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। गंभीर जखमींना विजापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे। या घटनेची नोंद विजापूर ग्रामीण पोलिसात झाली आहे। अधिक तपास सुरू आहे। बालविवाह, बाल कामगार पद्धत, किशोर मजूर पद्धतीवर शासनाने पूर्णतः बंदी घालण्याची गरज आहे। तसेच पॉक्सो कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा। याशिवाय शाळाबाह्य मुलांवर कारवाई करावी। मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे संरक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे काम केले पाहिजे, असे आवाहन कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य शशिधर कोसंबे यांनी केले। ते जिल्हा पंचायत सभागृहात कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, बेंगलोर, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि महिला व बाल विकास विभाग, पोलीस विभाग, जिल्हा बाल संरक्षण युनिट, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा 2015, पॉक्सो कायदा 2012 या विषयावर सहभागी विभागातील जिल्हा, तालुका व ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय कार्यशाळेत उद्घाटन प्रसंगी बोलत होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।